सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. काल सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधील सिडकोतील शुभम पार्क जवळ जोसेफ चर्च समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून फार्मसी महाविद्यालयीन युवकावर 4 जणांनी चॉपरनं प्राणघातक हल्ला करून क्रूरपणे खून केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे अरुण वैरागसह 4 ते 5 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुमित देवरे असं खून झालेल्या युवकाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता. सिडकोतील शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्च समोर सुमित देवरे हा गुरुवारी रात्री 8:30 वाजता असताना संशयित आरोपी अरुण वैरागर आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद करण्यास सुरुवात केली. यावेळी अरुण वैरागर आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या जवळ असलेल्या चॉपरनं सुमितच्या पोटावर वार केले. यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळला. घटनेनंतर संशयित आरोपींनी परिसरातून जाणाऱ्या दुचाकीवरील युवकाला दम दिला आणि दुचाकी हिसकावून फरार झाले. दरम्यान या घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांनी सुमितला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ऐन होळी सणाच्या दिवशी हा प्रकार घडल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान फरार संशयितांचा पोलीस शोध घेत असून ऐन होळीच्या सणादिवशी खुनाची घटना घडल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.